आणि यानंतर कोल्हापूरमध्ये जाऊया। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। करवीर गर्जना या ढोलताशा पथकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर सादरीकरण करत या शोभायात्रेच्या उत्साहात आणखीनच भर पडली। विविध वेशभूषा धारण करून तरुण तरुणी दुचाकीवर स्वार होऊन शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते। अनेकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वेशभूषा परिधान केली होती। अगदी लहान मुलं सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होत या शोभायात्रेचा उत्साह वाढवताना बघायला मिळाली। मराठी मालिकेतील कलाकार सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि आज गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन केले गेलेलं आहे। त्याच पद्धतीनं कोल्हापुरात देखील या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि माझ्या मागे सगळी शोभायात्रेत सहभागी झालेली सर्वजण पाहताय जे विविध वेशभूषा धारण करून अतिशय सुंदर सजून या ठिकाणी या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। या शोभायात्रेत मेघालयामधून देखील एक मुलगी आहे ती सहभागी झालेली आहे। काय आपल्याला मराठी येते तुम्ही सांगितलं होतं, कसं वाटतंय ही कोल्हापुरातली शोभायात्रा? पहिल्यांदाच असं वेशभूषा धारण केलं तुम्ही? एकदम छान आहे। येस, इट्स फर्स्ट टाइम। बहुत सुंदर लग रहा है। दिस इज अमेजिंग। आय रियली लाईक इट। दरवर्षी आम्ही शोभायात्रेची वाट पाहत असतो, कारण यामध्ये वेगवेगळ्या डेपरी करून आम्हाला सहभागी होता येते। यावर्षी पण आम्ही जोडीनं सहभागी झालो आहोत आणि आम्ही यावेळी पेशव्याची डेपरी केलेली आहे आणि सर्वांना हे मराठी नूतन वर्ष चांगले जावं ही माझी इच्छा आहे। नवीन वर्षाची नवीन सुरुवात होतीये, तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकच फक्त सगळ्यांना सांगणं आहे की निदान आज एक तरी झाड सगळ्यांनी लावायचं आणि त्याचं संगोपन करायचं आहे किंवा त्याचं संरक्षण करायचं आहे। आणि हेच आज नवीन वर्षासाठी हेच सगळ्यांना सांगणं आहे की किमान एक झाड लावा आणि त्याचं संगोपन करा। शोभायात्रेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं वेशभूषा धारण करून त्या ठिकाणी अनेक जण येताना पाहायला मिळतात। या ठिकाणी देखील एक देवीच्या रूपामध्ये देखावा आणि वेशभूषा परिधान करून या ठिकाणी एक मुलगी आलेली आहे आणि अतिशय उत्साहातलं वातावरण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी देखील पाहायला मिळतंय। खूप भारी वाटतंय आणि बऱ्याच दिवसानंतर असं काहीतरी ऑथेंटिक बघायला मिळतंय, सो भारी वाटतंय। खूप मज्जा येते खरं तर, कारण इथं जी लोक आली आहेत आणि ढोल ताशा वाजतोय, पुढे सगळं लेझिम चालू आहे, ते बघायला इतकं छान वाटतंय। आणि खरं तर आम्हाला म्हणजे बाहेर जाऊन एन्जॉय करायचं होतं, पण ठीक आहे आता गर्दी एवढी आहे त्यामुळे पण मज्जा येते आणि छान वाटतं एकदम। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।